नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मला वाटत नाही तुम्हाला आठवण करून देण्याची गरज असेल की आपण कुठे आहोत. आपण आहोत आपल्या शाळेमध्ये. हो, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, खेळलो आणि मोठे झालो. तुम्हाला ही आठवण येते ना आपल्या दिवसांची? इथेच तर आपण खेळायचो. आणि हो, माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग टाकण्यास कारण असे की आजच्याच दिवशी आपल्या शाळेतील माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचा स्नेहसंमेलन सोहळा पार पडलेला आणि तो दिवस होता आजचाच, म्हणजे महिला दिन. हो, आणि ह्या महिला दिन विशेष स्नेहसंमेलन सोहळ्याची आम्ही तयारी अशा प्रकारे केलेली. जे माझे मित्र, जे माझे मैत्रिणी येऊ शकल्या नाही त्यांच्यासाठी हा खास ब्लॉग. पाहू शकता आपली मॅनेजमेंट टीम आहे आणि याच टीमने पुढाकार घेऊन हा सोहळा पार पाडण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. चला तर मग तुम्हाला सांगते, सकाळ सकाळ आम्ही सर्व टीम आलो आणि आम्ही रांगोळीचा कार्यक्रम केला. रांगोळी वगैरे काढून आम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोर पूजा करून दीप प्रज्वलित करण्याची तयारी केली. जे दीप प्रज्वलन आपल्या माजी शिक्षकांच्या हस्ते पार पडलं. दीप प्रज्वलित करून आम्ही आपल्या कार्यक्रमास सुरुवात केली. स्टेजच्या दिशेने सुरुवात करणार बाकीचा थोडी अडचण आहे तरी ते 2010 मे बी फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या सहाय्याने तुम्ही सर्वजण एकत्र झालेले आहात. खूप छान म्हटलं. आणि एवढ्या तुमच्या वर्षाचा जो बॅकलॉग आहे तुम्ही आता महिलांसाठी म्हणतात. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. महिला विषय दिनानिमित्त आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. पुरुष मंडळी टाळ्या करून आणल्या असतील तर नक्कीच टाळ्या यांच्यासाठी वाजवा. बरं, त्या दिवशी सर लवकर निघालो होतो ऑफिसमधून लवकर निघालो होतो. म्हणजे आज वेळ आहे. प्रायव्हेट कार घेण्यापेक्षा किंवा प्रायव्हेट जो पब्लिक ट्रान्सपोर्ट असण्यापेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्ट जावे बसने. ठाण्यावरून निघालो मी रोज कांदिवली ते ठाण्याचा प्रवास करतो. तिथून निघालो, बस खाली भेटली, लकीली चढलो. 2 स्टॉप पुढे आली, पूर्ण खर्च करून बस भरली. एक काका आले, मी बघितलं काकांना, म्हटलं काका बसा. काका बोलले तूच बस, मी जवान आहे, तूच म्हातारा झालायस. म्हटलं काहीतरी गडबड आहे. काका काहीतरी वेगळ्या प्रकारचे वाटतं आहे. आजचा प्रवास मजेदार होणार आहे. पुढे 1.5 तासाचा प्रवास होता. वरती पोहोचली घोडबंदरच्या घाटाजवळ गाडी. काकाने आपला रेडिओ काढला. एकाच वेळी 2 गाणी मॅनेज केली. आपण बऱ्यापैकी लहानपणी करत असायचो. एकाच वेळी 2 गाणी. आता परत 2 गाणी आपण मॅनेज करून फक्त ऐकायचो. हे काका एकाच वेळी 2 गाणी बोलतात आहे, एकाच वेळी 2 ट्रॅक वाजवतात आहे. काका खतरनाक आहे म्हटलं. थोडा प्रवास पुढे गेला. काकाने म्हटलं बेटा हे जग आहे ना, ती माया आहे. म्हटलं क्या बात आहे. मग माया म्हणजे काय? तर म्हटलं स्त्री आहे. हो, मग स्त्री म्हणजे काय? तर म्हटलं शक्ती. त्या शक्ती जागा आपण करतोय. माझी एक्साइटमेंट लेवल एकदम हार्ड झाली. मी म्हटलं मग पुरुष म्हणजे काय? तर म्हटलं पुरुष म्हणजे सहनशक्ती. तुला हसले, आपली मित्रमंडळी हसले. सर्वांना माहिती आहे काय बोलायचं होतं. तुला जर पैसे संपले तर ती बनते घरची आई महालक्ष्मी. भावाला कोणी काय बोललं तर ती बनते अंबिका. आणि जर नवऱ्याचं बाहेर मॅटर माहीत पडला तर ती बनते चंडिका. याच महिला मंडळाचा आपण आज जागर करतोय. स्वामी हाती निजनांचा आई अभिकारी सुद्धा धावतील सगळे आणि दुःखात आई आणि आई, फक्त आई. स्वामी विवेकानंद एकदा रस्त्याने जात असताना त्यांना एक माणूस भेटतो. डी दादा, बॅकग्राऊंडला म्युझिक लावली तर जरा बरं होईल. हा दादा खास माझ्यासाठी आला होता, कारण तो प्लान बी रेडिओ ठरला होता. स्वामी विवेकानंद एका रस्त्याने जात असताना एक व्यक्ती भेटतो. स्वामींना बघताच म्हणतो, स्वामी मला एक प्रश्न पडला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल अशी आशा ओळखतो. स्वामी म्हणतात कोणता प्रश्न? त्यासाठी तुला एक काम करावं लागेल, उत्तर तर नक्कीच मिळेल. तो म्हणतो संपूर्ण जगात फक्त आईचीच महती, बापाची महती कोणीच नाही, असं का हो? स्वामीकडे बघताय, स्मिता हास्य करतात आणि म्हणतात बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्कीच देईल. पण त्यात तो म्हणतो बरं, मला जर प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर नक्कीच काम करायला तयार होईल. स्वामी म्हणतात समोर पडलेला तो दगड दिसतोय, तो दगड उचलायचा, पोटाशी बांधायचा, गावावर हिंडायचा आणि याच ठिकाणी याच वेळेला आम्हाला पुन्हा येऊन भेटायचं. ठरल्याप्रमाणे तो दगड उचलत. ठरल्याप्रमाणे तो काही तिथे येत नाही म्हणून स्वामीला ताप डोकेदुखी. स्वामींना बघताच उठून बसतो, नमस्कार करतो आणि स्वामींना प्रश्न विचारतो, स्वामी तुम्ही तिथे तर हो बाळा, ठरल्याप्रमाणे तू काही आलाच नाही म्हणून ठरवलं आणि तुझ्या घराकडे निघालो. ते सर्व सोडाव. माताचा पाळणा नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला. खरं तर या स्त्री शक्तीचा जागर आज आपण करतोय. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिला मंडळींना विनंती आणि एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. आपण आता केक कटिंगसाठी घेतोय. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी जागा सोडायची आहे, कारण खुर्च्यांची मारामारी पुन्हा शब्द ऐकायचे. उपस्थित व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आता आपण एकाच ह्याच्यावरती आहोत. म्हणजे आम्ही मोठे आहोत तुमच्यापेक्षा, पण सम विचाराचे आहोत. तुम्ही पहिल्यांदा जसं आत्ता तुम्ही ज्या पोस्टवरती आहात
तर तिकडे व्यवस्थित काम करा. आणि म्हणजे तुम्हाला आता आम्हाला तुम्ही बोलवतात, प्रत्येक वेळेला सत्कार करतात, आम्हाला पद्मश्री पद्मभूषण मिळाल्यासारखंच वाटतं. कारण तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत आम्ही आहोत. कारण जोपर्यंत विद्यार्थी जगतो तोपर्यंत शिक्षकही जगतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आम्हाला तुम्हीच जगवणार आहात, एवढं लक्षात ठेवा. सर्वांना शुभेच्छा. यंग बॉईज अँड गर्ल्स. मी आता डायरेक्ट चिमट्यावरच येतो. मला आठवतं की प्रिलिम झालेली असायची आणि तुम्ही 4 विषयात नापास, 5 विषयात नापास. कसं होणार सांगा? पर्याय काय असायचा? चिमटे काढून काढून तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आणि तुम्हाला अगदी 4-5 विषयात नापास झालेले 35वर आम्ही तुम्हाला आणायचो. म्हणजे 50चे असायच्यांना 75वर न्यायचो. तर म्हणजे हा एक भाग होता त्या शिक्षणाचा. आणि तो हेतू पुरस्सर नाही, इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी चांगलं पास व्हावं. तेव्हा ते टार्गेट 10वी पासच होतं. तर ते कसं तुम्ही पास व्हाल हा आमचा सगळ्या शिक्षकांचा विचार असायचा. म्हणून आम्ही तुम्हाला किती घालून पाडून बोलायचं. मला आठवतं, अरे रस्त्यावर खडी उचलायला लागेल, अभ्यास करा, अभ्यास, असं सुद्धा आम्ही बोललोय तुम्हाला. पण त्याच्यामागचा उद्देश एकच होता की तुम्ही चांगलं करावं. आणि आता तुमच्याकडे बघून तरी वाटतं की तुम्ही नक्कीच चांगलं केलेलं आहे सगळ्यांनी, त्यातच आम्हाला आनंद आहे. तर ते चिमटे जरा विसरून जा. नाही, पण तुमच्या मुलांना छडी लागे छमछम विद्या ही घमघमच ठेवायचं घरी. शाळेमध्ये ते चालत नाही. त्यामुळे घरी तुम्ही आपापल्या मुलांना मस्त छान शिकवा, लक्ष द्या त्यांच्याकडे. तुमचे पालक तुमच्याकडे लक्ष देऊ शकले नाही हे माहिती आहे आम्हाला, पण तुम्ही तर आता सुशिक्षित आहात, तर तुम्ही तुमच्या मुलांकडे नक्कीच लक्ष द्याल. तर खूप छान करा. आशीर्वाद. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि त्यांचा सत्कार करते आमचे गुरुजी. मी आज काही तुम्हाला सांगणार नाही, कारण मला तुम्ही खूप सहन केलेलं आहे. खूप जणांना मी मागे मुलींचं आता नाव बदललेलं असेल कदाचित सासरी गेल्यामुळे, आणि आपलं शिक्षण सांगायचं. आणि महिला दिनाच्या या हार्दिक शुभेच्छा. तुमचं असणं, तुमचं अस्तित्व हेच या सृष्टी निर्माण होण्याचं मागचं खरं कारण असावं असं आम्ही समजतो. काय मग बघून आनंद झाला ना आपापल्या मित्रमैत्रिणींना. चला तर मग केक कट केल्यानंतर आम्ही जेवलो. जेवणाचा चांगला मेन्यू होता आणि सर्वांनी जेवण खूपच आनंदाने एन्जॉय केलं. त्यानंतर बघू शकता आम्ही पुन्हा ते दिवस अनुभवले, पुन्हा ते राष्ट्रगीत, पुन्हा ते शिक्षकांच्या गप्पा गोष्टी आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला त्यांनी खूपच मनापासून अप्रिशिएट केलं, शुभेच्छा दिला आणि जुन्या आठवणींना त्यांनीही उजाळा दिला. अशा ह्या जुन्या आठवणीच्या काळामध्ये जगण्यातला आपला एक दिवस हा खूपच अविस्मरणीय ठरला. कारण की आम्ही तर पूर्णपणे गेलो होतो आमच्या शाळेच्या दुनियेमध्ये. आणि ज्या मित्रमैत्रिणींनी मिस केले, नेक्स्ट टाईम आपण प्रयत्न करू पुन्हा काही प्रोग्रामाचं, तेव्हा नक्कीच
बघा, पुन्हा एकदा आपली शाळा भरल्यासारखं वाटतं आणि जे आपले शिक्षक स्टाफ रूममध्ये बसायचे मधल्या सुट्टीमध्ये तसेच अनुभवायला मिळाले. रंजना मॅडम देखील वेळात वेळ काढून आल्या. थँक्यू सर्व माझे शिक्षकांना आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना ज्यांनी येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हे श्रेय नुसतं एकाचंच नसून संपूर्ण टीमचं आहे, संपूर्ण विद्यार्थी मित्रांचं आहे, ज्यांनी आल्यामुळे या आपल्या कार्यक्रमाला शोभा आली. आणि खरंच खूपच आनंद झाला सर्व मित्रमैत्रिणींना भेटून. आणि बिग 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 थँक्यू सचिन, कारण की सचिनने खूपच चांगल्या प्रकारे स्टेज सांभाळून घेतलेला, खूप छान भाषणही त्याने केलं. थँक्यू सचिन अँड आपली ऑल टीम, कारण की सर्वांमुळे हे शक्य झालं. त्यांच्यामुळेच हे खरं तर प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी निभावल्यामुळे आपला कार्यक्रम इतका सुंदर आणि इतका छान झाला असं मला वाटते. आणि बाकी मित्रमैत्रिणींनी ज्यांनी खरंच त्यांना म्हणजे जिम्मेदारीमुळे किंवा काही अडचणींमुळे येता आलं नाही, त्यांच्यासाठी. इथे उपस्थित असलेले जे पालकवर्ग आहेत, माझे विद्यार्थी मित्र आणि आता जे पालक झालेले आहेत, त्यांना हीच विनंती करेन की भविष्यात जर आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल, प्रायव्हेट शाळेत टाकण्यापेक्षा आपल्या BMC शाळा त्याहीपेक्षा चांगल्या आहेत. माहिती आहे, प्रायव्हेट शाळेत टाकून तुम्ही फक्त पैसे भरणार आहात, त्या व्यतिरिक्त काही नाही. पण जी माया आणि त्याचबरोबर मी हेमंतचंही थँक्यू म्हणेन, बिकॉज इतक्या बिझी शेड्यूलमधून तो माझ्यासाठी आला. हेमंत फोटोग्राफर आहे आणि त्याने आपल्या संपूर्ण शाळेचे जे फोटोग्राफ्स आहेत ते त्याने टिपलेले आहेत. आणि माझ्या एका शब्दावर तर पण नाही करता तो लगेच आला. त्यासाठी हेमंतचं थँक्यू. आणि पुन्हा आपण आठवणींमध्ये गेलो अँड अशा प्रकारे आपला साजरा झाला स्नेह संमेलन सोहळा. आणि त्यासाठी घेतलेली आम्ही एक मीटिंग, ज्यामध्ये आम्ही सर्व एकत्रित आलो, भेटलो, चर्चा केली अँड त्याच्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाच्या तयारीची सुरुवात केली. प्रत्येकाला आपापली जिम्मेदारी आम्ही वाटून दिलेली पाहू शकता तुम्ही. अँड त्याच्यानंतर कार्यक्रम आपला व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतरसुद्धा आम्ही पुन्हा एकदा भेटलो. पुन्हा त्यात सर्व चर्चा, कार्यक्रम कसा झाला, काय उणीव होत्या किंवा काय आणखी चांगलं करता आलं असेल याबद्दल आम्ही चर्चा केली. अँड मला असं वाटतं की झाला तो भरपूरच चांगला झाला प्रोग्राम. अँड तुम्हालाही काही म्हणायचं असेल तर कमेंट्स करू शकता. अँड त्याच बहाण्यानं का होईना पण आम्ही मित्रमैत्रिणी भेटलो, एकमेकांच्या घरी गेलो, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलो. अँड मला असं वाटतं आहे की तुम्हीसुद्धा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये राहा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल. आणि भेटू पुन्हा एकदा अशाच भेटीमध्ये. थँक्यू.